आज मी नेहमी नॉर्मल जर घेता आली असते अधिष्ठान मालिका तर तिचे जे विषय क्रमांक 1 आणि 2 येतात ते आता आजच्या संध्याकाळी मी तुमच्याशी बोलण्यात एकत्र करून बोलणार आहे. लिंक आहे अर्थातच त्याच्यात, पण सलग बोलणार आहे. मूळच्या शैक्षणिक विचारानुसार घेता आली तर अधिष्ठान मालिकेच्या पहिल्या सत्राचा एक्सक्लुझिव्ह फक्त विषय असतो स्वची ओळख. आणि मग दुसरं पूर्ण 2 तासाचं सत्र येतं फक्त उत्तमता आणि प्रतिभा या विषयावर. पण आपण त्याचं काय आपलं काय कर्मकांड नाही आहे की ते तसंच ते भाषण झालं पाहिजे. आपण यावर्षीची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन असे केले बदल. त्यामुळे आजच्या संध्याकाळी मी तुमच्याशी हे 2 विषय एकत्र बोलणार आहे. ते सुरू करण्यापूर्वी 1-2 गोष्टींची म्हटलं तर सहज आठवण आणि म्हणलं तर पुन्हा एकदा तुमच्या कानावर घालतो ते मुद्दे. उपासना आणि प्रार्थनेप्रमाणेच हे महत्त्वाचं आहे की आपण इथे आहोत ते मनापासून आहोत, कळून सवरून आहोत, आपल्या स्वतंत्र इच्छेने आहोत आणि म्हणजेच आनंदाने आहोत. हे आहे ना हे तपासून पहा स्वतःशी. आपलं अधिष्ठान मालिकेच्या ह्या सत्राला असण्याचं एकमेव कारण हो मला यायचं आहे हे पाहिजे. बाकी कुठलंही कारण की मी चाणक्यच्या कोर्सला आले आहे आणि यांची शिस्त आहे नसेल तर डिपॉझिट जप्त होईल, शिक्षाच होईल, तर माझं म्हणणं आहे की हे असा विचार जे करतात ना हे स्वतःला सेकंड रेट किंवा खरं म्हणजे थर्ड रेटच घडवत आहेत. थर्ड रेट माणसं. कारण जो जीवनातला फर्स्ट रेट आहे तो जे करतो ते त्याला कळलंय पटलंय त्याला ते करायचंय म्हणून करतो. जीवनामध्ये जो फर्स्ट रेट आहे आणि स्वतःला फर्स्ट रेट घडवतो पण आहे तोच करतो ते स्वयंप्रेरणेने करतो. त्याच्या आतून येतं, बाहेरनं इंजेक्शन असतं म्हणून नाही. केलंस तर तुला हे बक्षीस आहे, नाही केलंस तर अमुक शिक्षा आहे म्हणून मी करतोय, मग ते सेकंड रेट आहे किंवा थर्ड रेट सुद्धा आहे. आपण या अधिष्ठानपासून चाणक्याच्या रचनेतली त्यामुळे खूप विचारपूर्वक आहे, सखोल आहे. ज्यांच्या लक्षात येईल त्यांचं जीवन धन्य होणार आहे. की एका बाजूला सक्ती नाही, पण सक्ती नाही म्हणजे वाटेल तसा लहरी आणि उर्मट कारभार चालेल हे पण नाही. मागचं व्यापक तत्व ते आहे. तुला जर वाटत असेल की अधिष्ठान मालिकेला आपल्याला यायचं नाही आहे, मला हे सगळं पटत नाही आहे आणि नंतर मला अधिष्ठान ठेवायचं पण नाही आहे आणि नंतर जानेवारीमध्ये संकल्प सोडायचा पण नाही आहे, तर सक्ती नाही आहे. पण सक्ती नाही म्हणजे आलो तर येईन, नाही तर नाही येणार, आलो तर 6:15, 6:30, 6:45. आज बहुधा पुण्याला प्रॉब्लेम आहेत पण आज प्रमाण फार आहे उशिरा येण्याचं. हे नाही चालणार आहे. तर आपण सांगतो की तुला ह्यातलं जर यायचं नसेल किंवा पुढे अधिष्ठान आणि संकल्प सोडायचा, नो प्रॉब्लेम, शुभेच्छा कायम आहेत. तुझं थिंकिंग, तुझा त्यामागचा विचार लिहून दे, लेखी दे. मान्य आधीच आहे, त्याची सक्ती नाही. ते दिलं तरी नाही तू आलंच पाहिजे वगैरे. फार तर काय म्हणलं जाईल की तू त्या अधिष्ठान दिवसाच्या कार्यक्रमाला पाहिजेस. उभं राहण्याचं तुझ्यावर बंधन नाही. सराव आपण करणार आहोत तिथे, त्याचं तुझ्यावर बंधन नाही. म्हणू नकोस ते शब्द, प्रॉस्पेक्टसमध्ये आहेत, वाचले असतील तर. त्यामुळे मी अजूनही आज पुन्हा एकदा 3 आठवड्याच्या गॅपनंतर अधिष्ठान मालिकेविषयी तुमच्याशी बोलणं सुरू करताना 1-2 बाबी आधी बोलतोय की खरंच स्वतःच्या मनाशी तपासून पहा की आपण आहोत ते मनापासून आहोत ना. कारण मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतोय की अधिष्ठान मालिका अंगी लागणे हा जो छान मराठी शब्द आहे की अरे मला मिळालं खूप बरं का, डोळे उघडायला मदत झाली, प्रकाश दिसला, वाट दिसली, जे काय असेल आपापलं ते मुळात होणारे 51% आपण इथे मनापासून असलो तर होणार. आपण जर रडत राऊत प्रमाणे आलेलो असलो, काहीतरी कोर्सचा भाग आहे, ह्याचा काय UPSC MPSC ह्याचा काय संबंध आहे, नाहीतरी बाहेर ऐकलेलंच होतं की चाणक्यातलं मार्गदर्शन एक्झाम ओरिएंटेड नसतं, ते बघा किती वेळ चाललेलं वगैरे, तर त्याला काय माझ्या शुभेच्छा आहेत. प्लस मी म्हण काय बाबा जायचं तिकडे जा. मनापासून असण्यामध्ये 51% यश आहे.
उरलेलं माझं सगळं मी तुमच्याशी ज्या पद्धतीने सांगीन ते त्या उरलेल्या 49% आहे. कारण हे लक्षात घ्या, मी जसं सांगायचं तसं कसंही असो, काय बरं असो वाईट असो, धमाल करत असो, गोष्टी सांगत असो, आणि त्याच्यामागचे विचारांचे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. कळणारे सांगतात की आमची जीवनं त्यांनी घडली, पण त्याला काय अर्थ नाही आहे. आपण जर मनापासून नसलो तर अर्थ नाही आहे. सतत जर मनाची काहीतरी कुरकुर चालू असेल ना किंवा रेझिस्टन्स, तर करंट नीट वाहणार नाही आहे. म्हणून आहे हे महत्त्वाचं की तपासून पाहणे स्वतःला, आहोत ते मनापासून आहोत ना. सहज याची एक आठवण. दुसरं, पुन्हा एकदा जेवढी कोणती शहाणी मनं असतील त्यांच्याकरता कानावर घालतोय पुन्हा एकदा की आपला चाणक्य मंडलचा यूट्यूबचा चॅनल आहे. खरं म्हणजे सगळे तो सबस्क्राईब करा आणि नियमितपणे त्याच्यावरचं वेगवेगळं पाहत राहा. UPSC MPSCला तर आता तिथल्या अभ्यासाचे आहेत अनेक मुद्दे. पण 30 जुलैला सांगितलेल्याचीच पुन्हा आठवण करून देतोय की सगळी अधिष्ठान मालिकाच याच नावानी 5ही व्याख्यानं असं आपल्या त्या यूट्यूबच्या चॅनलवर आहे. मी हे सुचवलं आहे की खरं म्हणजे तुमच्या प्लॅनिंगमध्ये वेळात वेळ काढून आणि वेळ तसा ठेवून इथे यायच्या आधी ते ऐकून या, एका वेळी एक. म्हणजे आजच्या नंतर 24 तारखेला आहे. मला माहितीच आहे की मी तुमच्याशी 24 तारखेला योग आणि स्वाध्याय यावर बोलणार आहे. तर अजूनही आठवण करून देतो की यूट्यूबवरच्या आपल्या चॅनलवरची अधिष्ठान मालिका जर अजूनही ऐकलेली नसेल, मी अजूनही आठवण करून देतोय की नीट प्लॅन करा आणि काय आपापलं 3G वायफाय कनेक्शन, कानामध्ये हेडफोन घालून, हातात वही पेन घेऊन ते यूट्यूबवरचं सुद्धा एक ऐका नीट आधी. म्हणजे जमलं तर फक्त स्वची ओळखवर आहे 2 तासाचं, मग उत्तमता आणि प्रतिभावरचं 2 तासाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की आजच्या नंतर 24 तारखेला आहे त्याचा विषय योग आणि स्वाध्याय, तर ते फुल योग आणि स्वाध्यायाचंही 2 तासाचं. जे करतील त्यांना माझं म्हणणं पटणार आहे. ते हे केलं, ऐकलं आणि मग 24 तारखेला विषय ऐकताना बोर झालो, काय सर तेच तेच विषय आहेत, काय सांगताय तुम्ही तेच तेच, योग म्हणजे काहीतरी नवीन सांगा की. असं जर कोणी म्हणाला तर मी त्याला सांगणार आहे की शिक्षा सांग, मी घेतो. वाकड्यात शिरणारे त्याचं मन असलं तर गोष्टी वेगळी, ते मी बघतो काय करायचं, ते काय फार टेन्शन नाही आहे त्याचं. पण मला वाटतं की 1,00,000तल्या 99,999 जणांना तरी हे प्रमाण आहे की ते आधी यूट्यूबवरचंही व्याख्यान ऐकलं आणि तरी इथे येऊन यावर्षी विषय ऐकला. मला वाटतं की 1,00,000तले 99,999 म्हणतील की तो पुन्हा ऐकल्यामुळे जास्ती कळायला मदत झाली. कुठला तरी नाही हे असं, कारण गेली 23 वर्ष मला अनेक शहाण्या मुलामुलींनी सांगितले. कोणी आधीचा एक कोर्स केला आणि दुसऱ्याला आले, फाउंडेशन केला आणि प्रिपरेटरीला आले, प्रिपरेटरी केला आणि UPSC किंवा MPSCला आले, फाउंडेशन प्रिपरेटरी दोन्ही केले आणि UPSC MPSC आले. एवढंच नाही आहे, या काळात केव्हा तरी मधल्या काळात आधी चाणक्य मंडलची जबाबदारी पण घेतली काहीतरी कार्यकर्ते, तरी त्यांनी सांगितले की पुन्हा ऐकताना नव्याने कळतं. मला खात्री आहे की तुमच्यातल्या सगळ्यांना कळणारे, मी पुढचा म्हणतोय तो मुद्दा की तुम्ही तेच व्याख्यान, तोच आशय पुन्हा ऐकताना काहीतरी नवीन कळलं हे तर तुम्ही सोडाच. तुमचं मला दरवर्षी बोलताना नवीन कळत असतं असं सांगतोय मी पण शिकत असतो तुमच्याबरोबर. मला पूर्ण भान आहे की आपण हे मुद्दे, हेही लक्षात घ्या की दरवर्षी माझी पण तयारी मी नव्याने करतो. कधीच मी स्वतःशी हे गृहीत धरून मस्ती नाही करत की हा काय दरवर्षी आपण विषय बोलतो, गेली 22 वर्ष बोलतो, काय पुन्हा समोर उभं राहायचं आणि तोच बोलायचा आहे, ऐसा नाही होता है. त्याला मी नाव दिलंय बौद्धिक क्षेत्रातलं 0 बेस बजेटिंग. 26 तासाला होईल, विशेषतः UPSC MPSC की नो डोंट प्रिझ्यूम, काही गृहीत नाही आहे, पुन्हा तयारी करायची. आणि नेमके काय मुद्दे, किती वेळात, त्यांचा नेमका क्रम काय, त्यांच्यातली नेमकी लिंक काय, असं नीट ठेवूनच मी तुमच्याशी बोलायला उभा राहतो. ते करत असताना मी पण नवीन शिकत असतो हे सांगतोय. तोच विषय आता 23व्या वर्षी मी बोलत असलो परत तरी मी नवीन शिकत असतो. हे गेल्या 2-3 वर्षात ज्यांनी आपल्याकडे फाउंडेशन, प्रिपरेटरी आणि नंतर UPSC MPSC केलं त्यांनी हे अनुभवलेलं आहे. आठवण करून देतो मी त्यांना. कारण जो एकीकडे माझा म्हणून जो अभ्यास चालू असेल, विविध मनातल्या प्रश्नांचा शोध तो कायम चालू असतो. ज्ञान साधना ती काय मी काय तुम्हाला करा आणि मी आयुष करतो, ज्ञान साधना हीच माझी आयुष आहे.
तर माझी सुद्धा ज्ञानसाधना कायम चालू असते ना, ती काशी काय संपते काय कधी? एफ ऑफ एक्स इज ऑलवेज टेंड्स टू इन्फिनिटी. ती संपत नसते कधी ज्ञानसाधना. पण आपल्याकडे गेल्या 2-3 वर्षात त्या मुलामुलींच्या लक्षात असेल की गेल्या 2-3 वर्षात आपण एक नवा विषय तयार केला मनात. तो त्याचं पोटेन्शियल लक्षात आल्यावर मी त्याचा जाणीवपूर्वक अभ्यास करत गेलो, सगळ्या बाजू अमुक करत, आणि त्यामधून तयार केला. आणि तो पहिल्यांदा 3 वर्षांपूर्वी त्यावेळच्या बॅचेसशी आधी मी फाउंडेशन प्रिपरेटरीच्या वर्गावर बोललो, आधी इंटरॅक्टिव्ह. मी म्हणालो माझ्या मनात त्या विषयाला आकार येतोय. आणि 2 म्हणजे गेल्या वर्षीपासून अधिष्ठान मालिकेचा भाग बनवला. त्या विषयाचं नाव जीनियसची जोपासना. जीवनाच्या आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात जीनियस होणे. जीनियस कोहली क्रिकेटमधला, आणि असे विविध क्षेत्रातले, अभिनयातला अमिताभ, सिने संगीतातल्या लताबाई आशाबाई किंवा मोहम्मद रफी, किशोर कुमार अँड कंपनी, मुकेश इत्यादी. असं आपापलं क्षेत्र. प्रशासनातले पण जीनियस म्हणजे मॅन, जीनियस एक विलक्षण अशी असामान्य उंची, आणि ती प्रत्येकजण गाठू शकतो. आता आपण वेल स्ट्रक्चर्ड नीट अभ्यासांती त्याचं 2 तासाचं सत्र मी डेव्हलप केलं. मी हा विषय खरंच आहे आपलं हे स्वप्न की चाणक्य मंडलमधनं प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जीनियस बाहेर पडले पाहिजेत. आपापल्या क्षेत्रातले जीनियस. अजिबात आपल्याला कुठल्याही क्षेत्राची ॲलर्जी नाही, ॲब्सल्युटली कुठल्याही क्षेत्राची ॲलर्जी नाही. कंडिशन आहेत की जोपर्यंत ते क्षेत्र आणि आपण जीवनात करतो ते कोणाचा तरी दुसऱ्याचा अपमान, दुसऱ्याचं शोषण, पाप ओरबाडलंय लुबा ह्यावर नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही क्षेत्राची ॲलर्जी नाही. कुठल्या तरी एका कोर्सात माझा जोक पण करून झाला, वर्षानुवर्ष करून झालाय. तो म्हणलं तर जोक आहे, म्हणलं तर मी सिरियस आहे त्याबद्दल. लक्षात ठेवा नीट. काही जणांच्या लक्षात आलं मी काय बोलणं चालू करणार आहे ते. अजिबात आपल्याला कशाची ॲलर्जी नाही. उदाहरणार्थ कॅबरे डान्स. कॅबरे बिलकुल माईकवरनं बोलताना मी जाहीर सांगतो, अजिबात आपल्याला ॲलर्जी नाही. कॅबरे म्हणजे पोरगी नाचत नाचत येते, एक एक कपडे काढते अंगावरचे, तुमच्या तब्येतीचं तुम्ही बघा काय ते. अजिबात ॲलर्जी नाही आपल्याला. 2 कंडिशन्स आहेत. एक, तो उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. भंकस नाही पाहिजे. यायला कॅबरे करायचं तर कॅबरे पण उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे, ही एक अट. आणि दुसरी अट, सुरुवात उपासनेने पाहिजे आणि शेवट प्रार्थनेने पाहिजे. पण आपल्या क्षेत्रातल्या जीनियस हे म्हणतो मी, ते मनात आधी ठरावं लागतं आपल्या की मला व्हायचं आहे, मला माझ्या क्षेत्रातली जीनियस व्हायचं आहे. मग आपण तो तयार केला विषय नीट. त्याच्या मागे न्यूरोसायन्स आहे, मेंदूचं शास्त्र. अर्थातच त्याचा भारतीय विचाराशी मेळ आहे. ते ऑफकोर्स अध्यात्मशास्त्र आहे. अध्यात्मच ग्रेटेस्ट न्यूरोसायन्स आहे. ते करून आपण नवा केला डेव्हलप विषय. असं ते रिजिड नाही, एकदा ठरलं नाही. नाही, ते एकदा परंपरा आमची ठरली आणि ते अधिष्ठान मालिका म्हणजे हे 5 असतात, ते ह्या क्रमानेच असतात आणि ते असेच बोलायचे असतात, त्याच्यात ह्याच गोष्टी सांगायच्या असतात आणि व्याख्यान नंबर 2च्या मिनिट नंबर 41ला हा कॅबरेचा जोक बोलायचा असतो वगैरे काही नाही आहे. मी शिकत असतो हे सांगतोय मी. त्यामुळे आठवण करून देतोय की यूट्यूबवरची ऐका. असं जी मनशहाणी आहेत ज्यांच्या पण, आणि मला त्यांच्यातच इंटरेस्ट आहे हेही सांगतोय. आतून येणारं स्वयंप्रेरणा. तर प्लॅन करा आपापला अभ्यास करताना. 24ला येण्यापूर्वी जर ऐकून आलात हे स्वची ओळख, उत्तमता आणि प्रतिभा, आणि 24ला येण्यापूर्वी जर ऐकून आलात योग आणि स्वाध्याय. बरं, त्यातल्या UPSC MPSC कडनं तर माझी अपेक्षा आहे की त्यांचा विजयपत्त झालंय वाचून. खरं वाचलेलं असेल जर ते स्वतःला विचारा. पुन्हा काय नाटकं काय कोणासमोर करायची मला नाही माहिती. आपल्याला कोणा दुसऱ्यावर कुठलं खोटं इम्प्रेशन मारायचं. तिकडे ते मला कळणारा जीव ओतून मी लिहिली ती 400 पानांच्या पेक्षा जास्ती विजयपट, पण ते वाचलं तर ना. पण त्याच्यामध्ये मग 100पेक्षा जास्ती पानं स्वाध्यायावर आहेत. तरी वर्ष चालू होताना सगळे एकत्र बसून आपण एकदा तरी हा विषय नीट लक्षात घेतो. 24ला येण्यापूर्वी ऐकून आलात तर मला वाटतं जास्त एन्जॉय कराल. आजचा विषय स्वतःला ओळख, त्यानुसार क्षेत्र निवड. निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. तर मला तर बोलल्यावर वाटतं की झाला विषय, कळला तुम्हाला. मला काय ह्याच्यात काही फार अवघड नाही वाटत आहे.
की अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख, आत डोकावून पहा, तुला काय येतं, तुला काय समजतं, तुझा जीव सहजपणे कशात रमतो, काय करताना तुला कष्ट वाटत नाहीत, आनंद वाटतो, काय करताना तू इतक्या सहजपणे रमून जातेस की तुला तहान, भूक, वेळ, काळ, देहभान काही राहत नाही. आई वडिलांवर म्हणण्याची वेळ येते, अविनाश जेवायची वेळ झाली, 2 घास खाऊन घेऊन तुझं चाललंय ते करू, ते अविनाशचं क्षेत्र आहे. क्षेत्र सगळी समान आहेत, पण तू तुझ्या आत डोकावून पाहा, तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येतं ह्यावर उभी कर. पण जीवनाची इमारत तुला काय येतं वर उभी करायला आधी कळलं तर पाहिजे ना, मला काय येतं, त्याला म्हणतात स्वची ओळख. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही यावर उभी करण्याच्या फंदातच पडू नको. फार खोड आहे माणसालाही, आणि ते मला येत नाही पण ते दुसऱ्या कोणाला तरी येतं. पण आपलं गृहीत की नाही नाही तेच आलं पाहिजे, पण मग ते आपल्याला येत नाही ह्याचे आपल्यावर होणारे परिणाम दोनच. एक, ज्याला येतं त्याच्याबद्दल मत्सर जेलसी, आणि आपल्याला ते येत नाही याच्याबद्दल स्वतःबद्दल न्यूनगंड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. नाही नाही अरे चारे 10वी मध्ये 96% मिळालंच पाहिजेत का, 11वीला सायन्सला जाता आलं पाहिजे, ते का जायचं, 12वीला PCB किंवा PCA म्हणून महाराष्ट्राने ही सोय ठेवली, दोन्ही घ्या, द्विलक्षी अभ्यासक्रम. ते का, कारण की आपण सगळ्यांनी आणि समाजाने, आई वडिलांनी, शिक्षण पद्धतीने, सरकारी धोरणांनी, कळत किंवा नकळत, चांगलं करिअर कोणतं आणि त्याला धरून हा मुलगा मुलगी हुशार आहे का नाही याची काही ठोकळेबाज गणितं ठरवलेली आहेत की ज्याच्यावर येतं मेडिकल आणि इंजिनिअरिंग म्हणजेच काय ते चांगलं करिअर. आता इंजिनिअरिंग केलेले अनेक जण सांगतील की ते किती फोल आहे, पण हे काय आहे समाजाच्या मनात. कित्येक इंजिनिअरिंग केलेली मुलं मुली मला सांगतात की खरं म्हणजे त्यांना नव्हतं जायचं, पण आता 10वी मध्ये आपल्याला काय कळतं, आईवडील सांगतात तसं करू, नातेवाईक म्हणतात, आईवडील तरी ज्या आधारावर ठरवतात की समाजातले निकष आहेत त्यामुळे जाऊ, मग सायन्सला जाऊ. मग 12वी पर्यंत अजून एवढी शिंग फुटलेली असतात का नाही माहिती नाही आहे की आपल्याला जायचं तर नाही आहे इंजिनिअरिंगला, मग त्यामुळे अभ्यासच कच्चा करा. तसं नाही आहे, अभ्यासही होतो, क्लासेस लावलेले असतात, आणि मग त्याच्याद्वारे 12वी दिले, काय मिळाले मार्क, हल्ली नुसत्या 12वीच्या मार्कावर मागल्या जन्मातली पापं संपत नाहीत. आता ते नीट किंवा CET आहे, पण बाबा मिळाली इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली तर करिअर काउन्सिलिंगमध्ये मी सुद्धा सांगतो वैयक्तिक पातळीला की तुम्हाला जर मिळत असेल इंजिनिअरिंगला तर प्रवेश जरूर घ्या. प्रॉब्लेम कुठे आहे, जणू इंजिनिअरिंग मेडिकलला प्रवेश मिळाला तरच तो मुलगा मुलगी ह्याच्यात प्रॉब्लेम आहे, च मध्ये प्रॉब्लेम आहे. मेडिकल इंजिनिअरिंग आहे ना चांगलं करिअर, कोणासाठी आहे, अरे ज्याला बायोलॉजी हा विषय आवडतो, समजतो, बायोलॉजीमध्ये ज्याचा जीव रमतो, बायोलॉजीचं पुस्तक समोर आलं की त्याला असं एक्साइट व्हायला होतं. कल्पना करा की मोकळा वेळ आहे, फावला वेळ आहे, समोर कुठली परीक्षाही नाही तरी सुद्धा प्युअर गंमत म्हणून सुद्धा तो मुलगा मुलगी सहज बायोलॉजीचं पुस्तक घेऊन चालत बसतो, मजा येते. त्यांनी आनंदाने करावं ना, त्यांनी जावं ना मेडिकलला. पार काय बंधन आहे का की बायोलॉजी आवडलंच पाहिजे सगळ्यांना, असं का कोणी काय बंधन आखून दिलं नाही ना बायोलॉजी आवडलंच पाहिजे. नाही, काही जणांना नाही आवडणार बायोलॉजी. बायोलॉजीच्या प्रयोगशाळेच्या दारामध्ये माणसाचा हाडाचा सांगाडा असतो असा उभा केलेला, तो बघून दचकाला होतं काही जणांना. मध्यरात्री जाग येते अचानक दचकून, त्यांना तो हाडाचा सांगाडा आपल्याकडे येतोय असं वाटत असतं रात्री, किंवा बायोलॉजीच्या लॅबच्या दारात उभं राहिल्यानंतर त्या हाडाच्या सांगाड्याकडे बघितल्यावर आपण आरशात बघतो की काय असं वाटतं त्यांना काही जणांना. ते बायोलॉजीच्या लॅबमध्ये नाग, साप, बेडकं किंवा माणसाचे वेगवेगळे अवयव फॉर्मॅलिनमध्ये, ते द्रवाला नाव फॉर्मॅलिन आहे, त्याच्यात ठेव, ते शिसारी येते हो अनेकांना ते बघून सुद्धा. काय बंधन आहे का की बायोलॉजी येत असलं तरच तो मुलगा मुलगी हुशार आहे. सेम गणिताबद्दल आहे. इंजिनिअरिंग चांगलं करिअर आहे का, आहे ना, कोणासाठी आहे, अरे त्याला गणित आवडतं का, समजतं का, गणितात त्याचा जीव रमतो का, समोर गणित आल्यावर चॅलेंजिंग वाटतं का, सुरसुरी येते, आव्हान वाटतं की ते समोर गणित. असे असतात बरं का प्राणी, बिलीव्ह इट ऑर नॉट.
बहुसंख्य जणांचे असते. गणित नाव काढलं की अंगावर काटा येतो. गणित मी असं सभागृहात असं बोलतो ना, गणित असं जर म्हणून थांबलो, टेन्शन असतं सभागृहात की आता काय आपल्या वाट्याला येते गणित. बरं, पण असतात अनेक की त्यांना चॅलेंज वाटतो. त्यांना मी असा सहज बोलताना जरी जर म्हणालो x + y = 11 आणि x - y = 3, तर x आणि y ची किंमत काढा, तर त्यांना ते चॅलेंज वाटतो. आणि आता ज्यांचं गणित आहे ना, त्यांना मी पुढची वाक्य बोलताना त्यांचं आधी माझ्या वाक्यांकडे पण लक्ष नसेल असं त्यांना मेंदू त्रास देत असतो त्यांना, की आता केव्हा एकदा त्या x आणि y ची किंमत काढतो तर मला तिथपर्यंत मला बरं नाही वाटणार आहे. x + y = 11, x - y = 3 काढ. उरलेले प्रश्न विचारला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, ते मोकळेपणाने सांगू शकतात मेरी जान थी वो सर. हा माझा जोक नाही. हा ते YZ संजय दत्तच्या सिनेमातला आहे. हा पण जोक म्हणून चांगला आहे ॲक्च्युली. सॉरी, तरी नाही सॉरीच. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि मेरी जान थी वो सर हे 3 इडियट्स मधलं आहे, आमिर खानचं 3 इडियट्स मधलं आहे. अरे काय गणित आणि बायोलॉजी याला मेडिकल इंजिनिअरिंगला गेला तरच जणू तो बुद्धिमान आहे असं आहे होय. थोडं गणित आवडत असेल तर जा ना, आनंदाने जा. गणित आवडलंच पाहिजे असं काय बंधन आहे का? तुम्हाला मी एक जाता जाता गंमत सांगतो बघा. तुम्ही बाकीच्यातला वेळ नाही घालवत, फक्त गणितापुरता. जे गणितातले तज्ज्ञ आहेत, बाप माणसं, त्यांना पण तुम्ही विचारा की तुम्हाला सगळं गणित आवडतं का आणि समजतं का? आणि ज्यांना वाटतं ना आता ऐकत असताना की आपल्याला गणित आवडतं, इंजिनिअरिंगला असून ज्यांचं गणित चांगलं आहे असे अद्भुत प्राणी, ते पण मनाशी विचारून पहा की सगळं गणित आवडतं का? त्यातल्या बहुधा 99% जण सांगतील की गणिताच्या मुख्य शाखा 2, बेसिक अरिथमॅटिक अंकगणित किंवा बीजगणित आणि जॉमेट्री भूमिती. बहुसंख्य जण ह्यातलं काहीतरी एक आवडतं सांगतात. मला ह्यातलं काहीतरी एक आवडतं, समजतं, जीव सहजपणे रमतो. कोण म्हणते ते जॉमेट्री त्याला नको वाटतं, त्याला डॉट आणि मग 2 डॉट आणि मग शॉर्टेस्ट लाईन बिटवीन एनी 2 पॉईंट्स इज अ स्ट्रेट लाईन. हे फक्त युक्लिडच्या जॉमेट्रीत येतं, हे 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये येत नाही ग्लोबवरचं. पण हे मग त्या 2 डॉटना जोडणारा एक परपेंडिक्युलर टाकला तर 2 प्लेन डिफाईन होतात. त्याला दुसऱ्या प्लेनशी जोडणारा म्हणजे त्याला स्क्यूड लाईन नाव आहे, त्याला जोडणारा परपेंडिक्युलर टाकला तर 3 डायमेन्शनल तयार होतं. आणि मग ते गोल त्रिकोण चौकोन तो म्हणतो बोचतात मला ते. मग त्याचा मन त्याची बुद्धी ABC म्हणजे कॉन्स्टंट्स, XYZ म्हणजे व्हेरिएबल्समध्ये रमते त्याची. त्याला ते असं समोर आलं की चॅलेंजिंग वाटतं. याच्या उलट करेक्ट दुसरा कोणतरी म्हणतो त्याला जॉमेट्री आवडतं रे जास्ती. त्याला असे कागदावरचे आकार दिसले त्रिकोण चौकोन गोल की त्याला असं सटासट सुटतं. ह्याच्या उलट ते ABC आणि XYZ चालू झालं की ते असे फिरत असतात त्याच्या इकडे इकडे. मी कोण आहे, हे किती आहेत, असं करत. मग ते जॉमेट्री ज्याला समजतं त्याला ट्रिग्नॉमेट्री समजायची शक्यता नाकारता येत नाही असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. कारण ट्रिग्नॉमेट्री म्हणजे एकच राईट अँगल ट्रँगल, त्याच्या उतारावरने गोटी घरंगळत सरकवून द्यायची आणि करत बसायचं साइन कॉस टॅन. तो प्राचीन ग्रीसमधला पायथागोरस आणि आपले वेदातले ऋषी. हा वेदात आहे, आत्ताचा विषय नाही, पण अजिबात खोटा अभिमान नाही. वेदामध्ये विज्ञान आहे, गणित आहे, भूमिती आहे. पायथागोरसचा सिद्धांत आहे शुल्ब सूत्रांच्या मध्ये. आणि हे मी म्हणतोय असं नका समजू, पायथागोरसने लिहून ठेवले स्वतः की मी सर्व विषय भूमिती आणि हा a² + b² = c², सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस. हा पायथागोरसचा थेरम त्याने लिहून ठेवला की मी तो भारतात शिकलो. आपल्यालाच आपला देश, आपला इतिहास, संस्कृती नीट सांगितली जात नाही आज, हा प्रॉब्लेम आहे आपला. त्याने माझा तो मुद्दा तो नाही, माझा मुद्दा आहे ते आपले ऋषीमुनी आणि हा पायथागोरस लेखाचा. हे होते उद्योगधंदे नव्हते यांना आणि पैदाइशी विकृत. त्यांना काय आपली जीवन सुखाने चाललेली बघवत नव्हती. म्हणून त्यांनी हजारो वर्षांपूर्वी काढला एक राईट अँगल ट्रँगल.
त्याच्या उतारानं दिली, गोटी घरंगळत सोडून बोडक्यावर बसले आपल्या की आता सोडवा साइन कॉस टॅन. धक्के खात गाडी कोणाची त्या साइन कॉस टॅन पर्यंत जाते बरं का. एकदा का 1/sin 1/cos चालू झालं, आपण तर आमचं काही म्हणणं नाही, चालू दे ना तुमचे जायचं, आमची काही तक्रार नाही. सेम पुढचा आहे कॅल्क्युलस. सेम हे वेदातले ऋषी आणि पायथागोरस प्रमाणेच 17व्या शतकात एका वेळी तिकडं त्या लंडनमध्ये आयझॅक न्यूटन आणि जर्मनीमध्ये लिबनीज हा शास्त्रज्ञ, ह्यांनी दोघांनी लेखाच्यांनी कॅल्क्युलस नावाचं लफडं आपल्या बोडक्यावर मारलं. आपल्या विकृत. हा न्यूटन तर 22 वर्षाचा होता. वर्ष 1666 आहे. 1666 म्हणजे शिवाजी महाराज ज्या वर्षी आग्र्याहून सुटून इतर राजगडला परतले ते वर्ष. कल्पना करा. लंडनमध्ये कॉलराची साथ होती म्हणून ही न्यूटन फॅमिली जवळचं त्यांचं गाव वुलथॉर्प, तिथे त्यांची सफरचंदाची बाग होती, ॲपल ऑर्चर्ड. तर हे तिथे आता ते वुलथॉर्प गाव लंडनमध्येच आलेलं आहे. त्यावेळेला होतं 1666. तर हा तिकडे गेलेला. न्यूटनचा जन्म 1644 आहे. 22 वर्षाचा पोरगा. एका दुपारी त्याच्या सफरचंदाच्या बागेत बसला होता, पाठ टेकून झाडाला एकटाच. त्या बिचाऱ्यावर 22व्या वर्षी काय वेळ आली की एकटाच बसलाय. आणि त्याच्या समोर एक सफरचंदाचं फळ खाली पडलं. हा म्हणतो खाली का पडलं, वर का नाही गेलं. तुला काय करायचंय, उचलून खा ना ते. हे म्हणते नाही खाली का पडलं वर का नाही गेलं, ते उचलून गप खा, तुझ्या पूर्वजांनी तेच केलं म्हणून आपण इथपर्यंत आलो, अशी बायबलमधली स्टोरी आहे. की ईडन गार्डनमध्ये ॲडम आणि ईव फिरत होते. ईश्वराने सांगितलं होतं हे फळ खाऊ नको. ते माणसाचा जन्मजात स्वभाव, जे खाऊ नको सांगितलं ना तेच खायचंय. बरं, ते त्यातून ईवनी आग्रह केला ॲडमला की आपण हे फळ खाऊ. तर मला काय, माझ्या तरी जन्मात नाही, हजारो वर्षांच्या एवढा मी इतिहासाचा अभ्यास केलाय, ईवनी आग्रह केल्यानंतर त्याला बळी पडणार नाही असा ॲडम काय माझ्या तर पाण्यात अजून तरी नाही. तुमच्या आला तर सांगा. मग आपण तो आणि 377चं नातं पाहू काय. मग गप खाना ते सफरचंद, अशी सुरुवात आहे बायबलमधलं जे ओल्ड टेस्टामेंट जेनेसिस. त्या हा न्यूटन ज्यू होता, जन्मानी ज्यू आहे. तसं नाही, ह्याच्या डोक्यातला विचार खाली का पडलं. पण त्या एका विचारातून पुढच्या 350 वर्षाचं सगळं फिजिक्स घडलंय. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आणि ज्या गोष्टीमुळे सफरचंदाचं फळ झाडावरनं खाली पडतं त्यामुळेच पृथ्वी पण सूर्याभोवती फिरते. आणि सब ॲटॉमिक पार्टिकलमध्ये इलेक्ट्रॉन पण प्रोटॉन भोवती जो फिरतो तो म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी शोधला. पण त्याच्यावर त्याचं समाधान नाही झालं. त्यांनी गतीचे 3 सिद्धांत शोधले, ॲक्शन अँड रिॲक्शन वगैरे. त्याच्यावर पण त्याचं समाधान नाही झालं. त्यांनी फिजिक्सची अख्खी एक नवी ब्रँचच शोधली, तिचं नाव थर्मोडायनॅमिक्स. मराठी किंवा हिंदी शब्द आहे तो औष्ण भौतिकी. त्याच्यावरही यातली विकृती संपली नाही. यांनी अख्खी कॅल्क्युलस नावाची नवी ब्रँचच शोधून काढली, कॅल्क्युलस. आणि जर आली ना कोणावर शिकायची वेळ, म्हणजे ह्यांनी मागल्या जन्मात खूप पापं केलेत असा अर्थ आहे त्याचा. तर कॅल्क्युलसची सुरुवात होत असते. माझ्या मते इक्वेशन भन्नाट आहे. बाय द वे मला गणित आवडतं असं सांगतो मी, पण मला हे कळतं की सगळ्यांना आवडलं पाहिजे असं अजिबात बंधन नाही. अगदी चुकीची समजूत आहे. कॅल्क्युलस शिकायला सुरुवात होते एफ कंसामध्ये असं एक्स येतं कंसात, टेंड्स टू म्हणजे असा उजवीकडे बाण असतो आणि मग तिकडं 0 1 इन्फिनिटी काहीतरी असतं. आपण आपले शिकायला बसले असतो तसं काय की एफ ऑफ 0 का, बरं 0. मग काय एफ ऑफ एक्स 1 का 1, इन्फिनिटी का इन्फिनिटी. धक्के खात गाडी पुढे जाते. त्याच्यानंतर चालू होतात डिटर्मिनंट, म्हणजे अशा इकडं 2 दांड्या त्याच्यात ABCD, इकडं 2 दांड्या त्याच्यात EF, त्याला म्हणायचं डिटर्मिनंट. डिटर्मिनंट इंटरॅक्ट होत नाहीत एकमेकाशी. म्हणजे जे गणिताच्या 4 बेसिक ऑपरेशन्स बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार डिटर्मिनंटचे होत नाही. का नाही होत, शहाणपणा नाही करायचा आहे. न्यूटन आणि लिबनिझनी सांगितलं, आपण मान डोलवतो, बरं नाही होत. बरं, त्या दांडीला स्क्वेअर ब्रॅकेट तयार झालं की तयार होतात मॅट्रायसेस. आता त्याचे होतात बेरीज वजाबाकी गुणाकार. पण डिटर्मिनंटचे का होत नाहीत आणि मॅट्रायसेसचे का होतात, ते भाऊ पुन्हा पुन्हा काय लावलाय तोच प्रश्न. आपण म्हणतो बरं इथपर्यंत गाडी येते कशी बशी धक्के खात,
एकदा का dy/dx चालू झालं, डिफरन्शियल आणि इंटिग्रल कॅल्क्युलस, आपण बाय बाय. दुसरं काहीतरी धर्माधिकारी सरांचं व्याख्यान ऐकतो, ते सांगतात की एकमेव गणित म्हणजे सर्वस्व नाही, जरा दुसरं क्षेत्र UPSC MPSC करू आपण. सगळ्या समजुती चुकीच्या आहेत. गणित चांगला विषय का आहे? इंजिनिअरिंगला जावं का जावं? कोणी जावं? ज्याला गणित आवडतं, समजतं, जीव रमतो. जीवन घडवण्याचं आपलं प्रत्येकाचं सूत्र आहे, तुला काय येतं ते ओळख. दुसऱ्याशी तुलना पण करायला जाऊ नको. फार खोड माणसाला द्यायची. ह्याचं बायोलॉजी चांगलं, मग त्याचं आहे ना चांगलं, त्याला शुभेच्छा दे, म्हणावं जा मेडिकलला, चांगला डॉक्टर हो. तुझं काय चांगलं आहे ते शोध. आणि तिचं मॅथ्स चांगलं आहे तर आहे का, तू जळू नको ना त्याच्यावर किंवा तिच्यावर जळू नको. मत्सर ही डिस्ट्रक्टिव्ह इमोशन आहे. डिस्ट्रक्टिव्ह, हिच्यानं कोणाचंही भलं नाही होत आहे. आणि इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे स्वतःबद्दल न्यूनगंड, की आपल्याला सारखं वाटत नाही आपण काहीतरी कमी होत बाबा. का? त्याचं बायोलॉजी चांगलं आहे, माझं नाही. तिचं मॅथ्स चांगलं आहे, माझं नाही. असंच वाटताना काही गरज नाही. तू आत डोकावून पहा. आता विज्ञानाने हे सिद्ध केलेलं सूत्र आहे की आपल्यापैकी प्रत्येकाकडे कुठल्या तरी एका क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्याची क्षमता आहेच प्रत्येकाकडे. जर मेंदूला काही प्रत्यक्ष डॅमेज झालेला नसेल, प्रत्यक्ष मेंदूचे ब्रेन सेल, काही जण डॅमेज झाल्यासारखे वागतात, ते त्यांचं मोठेपण आहे. त्यांनी कुठल्या मतदारसंघात निवडणूक लढवायची ते पण ठरवायला पाहिजे. पण मेंदूला जर फिजिओलॉजिकल डॅमेज नसेल तर हे विज्ञानाने सिद्ध केलेलं सूत्र आहे की आपल्यापैकी प्रत्येकाकडे, त्याला मेंदूच्या शास्त्रातला शब्द आहे न्यूरल सर्किट, की प्रत्येकाकडे किमान कोणातरी एका क्षेत्रात हा व्यक्ती उत्तम आणि प्रतिभावंत होऊ शकतो ह्याची क्षमता आहे. पण ती ओळखली पाहिजे. असून नाही चालत. तिचं नाव आहे स्वची ओळख. अरे तू स्वतःला ओळख. अगं तू स्वतःला ओळख. आत डोकावून पहा, तुला काय येतं, तुला काय समजतं. केवळ मार्क म्हणजे बुद्धिमत्ता हे खरं नाही. इनफॅक्ट पुस्तकी अभ्यास याला शास्त्रीय शब्द आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. पण तो पुस्तकी अभ्यास आहे, मग फक्त अप्लाइड सायन्स आहे का? मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजे आहेत अप्लाइड सायन्सेस का? प्युअर सायन्स हे चांगलं करिअर नाही? कॉमर्स हे चांगलं करिअर नाही? आर्ट्स हे चांगलं करिअर नाही? होय, फार मोठे गैरसमज आहेत. ते सगळे कोणीतरी चुकीच्या अशास्त्रीय समजुतींच्या पायी सांगून ठेवलेले. मध्ये आपले महाराष्ट्रभर दौरे झालेत, तिथे असणाऱ्यांशी मी हे सगळे विषय बोललोय, पण त्याची बोलायची बेस्ट जागा ही आहे. तुम्हाला मी जाता जाता त्यातला एक जोक सांगतो कानावर. त्यामध्ये एक जरा नॉनव्हेज शब्द आहे, आधी कल्पना देतोय म्हणजे जरा उत्साह येईल तुम्हाला उरलेलं ऐकायला. मला नॉनव्हेज जोक सांगता येतं ते तुम्हाला माहितीच आहे. हे पण सांगतो की मला हा जोक माझ्या अमेरिकेच्या एका प्रवासामध्ये, चाणक्यच्याच पूर्वीचा एक विद्यार्थी, आता तो कॅलिफोर्नियात आहे, आणि त्याला कुठून तरी कळलं की सर आलेले आहेत. काही जणांना माझ्याविषयी असं प्रेम वाटतं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुम्हाला जसं वागायचं तसेच वागा. त्याला तिकडून त्यांनी शोधून काढलं दुनियेच्या पाठीवरून. सॅन फ्रान्सिस्कोत मला गाठलं, त्याच्या गाडीत घालून दाखवलं मला सगळं सॅन फ्रान्सिस्को. त्यात ज्या गप्पा चालतात, खरंच गोल्डन गेट बघत अशा आम्ही उभे होतो. मस्त जागा आहे ती, व्हिस्टा पॉइंट, म्हणजे तिथून सगळं गोल्डन गेट आणि तो बे आहे, एरिया छान दिसतो सगळा. त्या गप्पा चालू असताना त्यांनी सांगितलेला हा जोक आहे. एक कॅनडातलं 22-23 वर्षाचं पोरग अमेरिकेमध्ये नोकरी करायला येतं, सीमा ओलांडून. त्याला एका पिझ्झाच्या दुकानात मिळतं जॉब, पिझ्झा. आणि ट्रेनिंग त्याचं होतं, आणि काही नाही, काय काउंटरच्या इकडे उभं राहायचं, आलेल्यांचं हसून स्वागत करायचं आणि पिझ्झा विकायचे. एक दिवशी एक माणूस येतो, हा त्याचं हसून स्वागत करतो. ग्राहकाचं हसून स्वागत न करायला ते काय पुणे नाही. त्यामुळे हा हसून स्वागत करतो, गुड मॉर्निंग सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, अँड इजंट द ॲटमॉस्फिअर ब्युटिफुल. तो आलेला माणूस म्हणतो की मला अख्खा पिझ्झा नको आहे, अर्धाच पिझ्झा हवा आहे. म्हणजे कस्टमर पुण्यातला असणार मूळ. मला अख्खा पिझ्झा नको, अर्धाच पिझ्झा हवा आहे. तर ह्याला ट्रेनिंग झालेलं आहे, हा हसतो. तो म्हणतो नो प्रॉब्लेम, पण अर्धा पिझ्झा विकायची ऑथॉरिटी माझ्याकडे नाही, मालकाकडे. तर दुकानात मागे आहे मालक. तर मी विचार म्हणून तो वळतो. दुकानात मागे मालक असतोच. हा त्याच्याकडे चालत जाता जाता हात असा करून म्हणतो, देर इज अन ॲसोल आस्किंग फॉर हाफ अ पिझ्झा. हा सेमी नॉनव्हेज शब्द. तसा आता तो माणूस तिकडं काउंटरवर नाही थांबत. हा सेल्स बॉय जेव्हा वळून मागे जातो, हा त्याच्या मागोमाग येतो.
गॅरंटीड 7 पिढ्या पुण्यातल्या. तेव्हा हे पोरगं त्या मालकाच्या दिशेने चालत जात हात असा करून म्हणते देर इज अन ॲसहोल आस्किंग फॉर हाफ अ पिझ्झा. तो माणूस मागोमाग चालत येतो ना, मालक फक्त त्याला अशी खून करतो. म्हणजे दॅट ॲसहोल इज राईट बिहाइंड यू इन एव्हरी सेन्स ऑफ द टर्म. काही जणांचा उशिरा पेटतंय. हे पोरगा तिकडे जाताना सभ्य आहे हो शब्द हा. देर इज अन ॲसहोल आस्किंग फॉर हाफ अ पिझ्झा. तो माणूस मागं चालत होता, मालक फक्त त्याला अशी खून करतो फक्त. हा मुलगा अजिबात न दचकता हात तसाच ठेवतो असा आणि म्हणतो बट फॉर्च्युनेटली दिस जेंटलमन इज रेडी टू टेक द रिमेनिंग हाफ, सो मे आय सेल इट. तो आलेला माणूस खुश होतो आणि अर्धा पिझ्झा घ्यायला आलेला 2 पिझ्झे घेऊन जातो. मालक खुश होतो की आपल्या दुकानात काय स्मार्ट पोरगा आहे. आणि नाही तर उलटला असतं, तो रागावला असता आणि पुढचे 10 कस्टमर आपले गेले असते आणि त्यांनी जाऊन बाहेर बोंब मारली असती. त्याच्या उलट एवढा स्मार्ट आहे म्हणून मालक कौतुकाने त्याला म्हणतो मॅन यू आर सो स्मार्ट, वेअर डू यू कम फ्रॉम, कुठून आलास. तर हा जरा स्वतःबद्दल कमीपणाने सांगतो, ओ आय कम फ्रॉम कॅनडा, ओ आय कम फ्रॉम कॅनडा. आता कॅनडा आपल्या दृष्टीने विकसित देश आहे भारताच्या दृष्टीने, पण अमेरिकेसमोर त्याला कमीपणा वाटतो जरा. कारण अमेरिका आजही जगाची महासत्ता आहे, अजून तरी आहे. लवकरात लवकर ती महासत्ता कशी राहता कामा नये असे डोनाल्ड ट्रम्प आटोकाट प्रयत्न करतोय, पण अजून तरी आहे. त्यामुळे जरा कॅनडा तो स्वतःबद्दल जरा कमीपणाने सांगतो, मॅन यू आर सो स्मार्ट, वेअर डू यू कम फ्रॉम. हा ओ आय कम फ्रॉम कॅनडा. हां, मालक म्हणतो ओ कॅनडा, कॅनडा इज अ ग्रेट कंट्री. आता ते तो म्हणल्यावर पोरगं म्हणते ते की नो, कॅनडा इज अ कंट्री ऑफ आईस हॉकी प्लेयर्स अँड वॉर्स. एका स्ट्रोकमध्ये सगळ्या मुली, सगळ्या स्त्रिया म्हणजे वेश्या, ठॅक. मालक म्हणतोय कॅनडा इज अ ग्रेट कंट्री, हाच म्हणतोय नो, कॅनडा इज अ कंट्री ऑफ आईस हॉकी प्लेयर्स अँड वॉर्स. का, ह्याला कुठली तरी मुलगी 14 फेब्रुवारीला नाही म्हणलेली असणार. बरं, त्याला प्रॉब्लेम, त्याला नाही म्हणले ह्याच्याशी कमी प्रॉब्लेम आहे, दुसऱ्या कोणाला तरी हो म्हणली ह्याला जास्ती प्रॉब्लेम आहे. मालक म्हणतो मॅन यू आर सो स्मार्ट, वेअर डू यू कम फ्रॉम. हा स्वतःबद्दलच्या कमीपणाने सांगतो आय कम फ्रॉम कॅनडा. मालक म्हणतो कॅनडा इज अ ग्रेट कंट्री. पोरगच म्हणतंय नो, कॅनडा इज अ कंट्री ऑफ आईस हॉकी प्लेयर्स अँड वॉर्स. मालक म्हणतो माय वाईफ इज फ्रॉम कॅनडा. आणि अजिबात न दचकता तो पोरगा इमिजिएटली म्हणतो इज दॅट सो, विच आईस हॉकी टीम डज शी प्ले फॉर. बुद्धिमत्ता नाही, हे टॅलेंट नाही आहे का. टॅलेंट म्हणजे फक्त तुला 10वीतल्या 6 पेपरमध्ये 600 पैकी मार्क केवढे तेवढे सांग, मला जास्त शहाणपणा नाही करायचा. 596, 97, 98 सायन्सला ॲडमिशन मिळायला पाहिजे. 12वीला PCB किंवा PCM घेतलं पाहिजे, त्याला पण 95, 96, 97% पाहिजे. शिवाय नीट आणि CET दिली पाहिजे. गैरसमज आहे तो. कॉमर्स हे पण टॅलेंट आणि करिअरचं चांगलं क्षेत्र आहे. आर्ट्स फार मोठा गैरसमज असतो. दुसरं काही ज्यांना जमत नाही ते आर्ट्सला जा, फार मोठा गैरसमज आहे. आर्ट्स म्हणजे जणू गाळ. का रे बाबा, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, इकॉनॉमिक्स पण येतं आर्ट्समध्ये, किंवा मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी साहित्य. बुद्धिमत्ता नाही, बुद्धिमत्ता नाही. मराठीतले एक ऑल टाईम ग्रेट कवी कुसुमाग्रज, आपणहून मला माझ्या त्यांच्या अनेक कविता आपोआप पाठ आहेत आणि आपण त्यांचा एक फटका आपलं गीत बनवलेलं आहे आणि ते म्हणणार आहोत लवकरच आपण अधिष्ठान आणि नंतरच्या संकल्पकर्ताचं. मग एक एक कविता उत्तम करणे ही बुद्धिमत्ता नाही की असामान्य कविता आहे. कुसुमाग्रजांची काही पाठ्यपुस्तकांमध्ये ती कविता, कणा नाव, कणा कवितेचं, कणा ओळखलत का सर मला दारात आला कोणी, अशी कवितेची सुरुवात होते. आणि कवी सांगतोय की एक पूर्वीचा बहुधा विद्यार्थी, पण पावसामध्ये चिंब भिजलेला, कपडे सगळे चिखलानी माखलेले, केस विस्कटलेले, फार दिवस दाढी नाही केलेले, त्यांनी त्याची कर्मकहाणी सांगायला सुरुवात केली की आता हे स्वतः कुसुमाग्रज नाशकातले व गोदावरी माय, गोदामाय, पूर आला गोदावरीला, ह्याचं घर काठावरच होतं. सध्याच्या भारताच्या अनेक भाग त्याला सामोरे जात आहेत. ते पुराचं पाणी घरात शिरलं होतं, नव्हतं ते सगळं वाहून गेलं. कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी वर्णन केलं आहे की
माहेरवाशिणीसारखी ती गोदाम आहे माझ्या घरात वावरली, तिचंच घर हो. पण त्यामुळे होतं नव्हतं ते घेऊन गेली, कारण तेही तिचंच होतं. आणि मग तो आपली कर्म कहाणी चित्तरकथा आपल्या शिक्षकांना सांगतोय की आता काय गाळ उपसतो आहे, कारभारणी संगे लढतो आहे. बरं, ते सगळं ऐकताना ह्यांना वाटतं की ह्याचं सगळं गेलेलं आहे वाया, थोडी मदत हवी, याला पैसे हवेत. म्हणून खिशात पैसे घालायला कुसुमाग्रज सांगतात, खिशाकडे हात जाताच उठला, म्हणला पैसे नकोत सर, जरा वाटला एकटेपणा. खिशाकडे हात जाताच उठला, म्हणाला पैसे नकोत सर, जरा वाटला एकटेपणा. मोडून पडला संसार, पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. ही बुद्धिमत्ता नाही आहे, हे टॅलेंट नाही आहे का? नाही, कुसुमाग्रजांना मार्क किती मिळाले 10वीला तेवढंच विचारायचं. आणि सचिनची बॅटिंग, अमिताभचा अभिनय, लताबाई आशाबाईंचं गाणं किंवा पंडित जसराजजी, हा उस्ताद रशीद खान, मालिनी राजूरकर, परवीन सुलतान अँड भीमसेनजी आता शरीराने आपल्यात नाहीत, ही बुद्धिमत्ता नाही होय. आपलं सूत्र हे आहे की प्रत्येक जण बुद्धिमान आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. आपल्याला करिअर करायचं आहे, व्यक्तिमत्व विकसित करायचं आहे, म्हणजे अरे तुझी बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते शोध. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते कळणे म्हणजे स्वची ओळख. की मला हे कळलंय, मला नसेल ना, मला बायोलॉजी नसेल किंवा येत असेल, येतं ना, मग तू जा, तू बायोलॉजी घे, हो डॉक्टर. आणि काय मॅथ्स आवडतं का, तू जरूर इंजिनिअरिंगला जा. तरी सांगतोय की अप्लाइड सायन्स म्हणजेच बुद्धिमत्ता असं नका समजू. प्युअर सायन्स, BSc, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल सायन्स वगैरे चिकार विषय आहेत. आता IT मध्ये करता येतं BSc. आणि तरी हे कॉमर्स आणि आर्ट्स, मग हे झाले सगळे अकॅडमिक इंटेलिजन्सचे विषय. मग ते सर्वस्व आहे का? त्याच्या पलीकडे नाही. नॉनव्हेज असला शब्द तरी ज्याचा जोक मी सांगितला आणि तुम्हाला मजा आली त्याच्यातली, त्याच्याकडची कोणती आहे बुद्धिमत्ता? ती दरवेळेला पुस्तकी अभ्यासाच्या भाषेत आणि परीक्षेत आणि मार्कातच मोजणार आहात का? त्याच्याकडच्या बुद्धिमत्तेचं नाव आहे बिहेवियरल इंटेलिजन्स. आणि मग ते विविध क्षेत्रांमध्ये असतं की अरे इंग्लंडमध्ये मॅच चालू आहे, हवा दमट आहे, दव पडून गेलंय, खेळपट्टीवर गवत आहे, तिच्यावर साचलंय आणि त्यांचे फास्ट बॉलर टॉप गिअरमध्ये आहेत, आपल्या छाताडावर उरावर 300 धारा, आपली आधीची इनिंग लवकर संपली, आता नांगर टाकून बसायचं तिथे. तर अशा कितीतरी मी चित्तथरारक इनिंग्स गावस्करच्या, नंतर सचिनच्या, आताच विराट कोहली तो इतिहास घडवतोय, त्या सगळ्या ही बुद्धिमत्ता नाही होय. ही बुद्धिमत्ता म्हणजे फक्त तुला मिळालेले मार्कच? चुकीची समजूत आहे. प्रत्येक जण आहे बुद्धिमान, पण आपण दुसऱ्याशी तुलना न करता आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखलं पाहिजे. त्याला म्हणतात स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. ही स्वची ओळख ही एक प्रक्रिया आहे, घटना नाही. इट्स अ प्रोसेस, नॉट ॲन इव्हेंट. एका दिवशी घडली आणि आता मला माझी ओळख पटली असं असत नाहीये. f(x) टेंड्स टू इन्फिनिटी, की घडत असते. ही प्रोसेस आहे. मला कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या जास्ती अशी माझीच ओळख कळत चाललेली आहे, अशी आपली प्रोसेस आहे. महत्त्व ह्याला आहे की अवेअरनेस, जाणीव, की स्वतःला स्वची ओळखच्या प्रोसेसमध्ये ठेवणं ही जाणीव महत्त्वाची. आणि माझी सातत्याने वाटचाल कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या मी अधिक उत्तम आणि प्रतिभावंत होते आहे का, हा आयुष्याचा प्रवास आहे. हे म्हणजे करिअर घडवणे आणि हे म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास. इट्स नॉट ॲन इव्हेंट. एकूणच मानवाच्या संस्कृतीमध्ये मुठभर माणसं निघतील की जी अंतिमता म्हणू शकतील की मला स्वतःची ओळख पटली आहे. मग ते ज्ञानोबा तुकोबा आहेत किंवा रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद आहेत. ज्ञानेश्वराच्या ज्या अभंगामध्ये आजी म्या ब्रह्म पाहिले, किंवा तुकोबाराय जेव्हा म्हणतात अणुरेणी या थोकडा तुका आकाशा एवढा, त्याला कळलं. आपला सगळ्यांचा प्रवास चालू असतो तो, पण कॉन्शियसनेसला महत्त्व आहे, अवेअरनेसला महत्त्व आहे. आणि कोणाला आपला स्व केव्हा कळावा
याला सुद्धा काही बंधन नाही आणि याची कशाचीही सक्ती नाही, पण प्रोसेसला महत्त्व आहे, कॉन्शियसली जाणीवपूर्वक त्याच्यात असण्याला महत्त्व आहे. कोणाला खरंच वयाच्या 6व्या वर्षी स्वची ओळख होईल, जशी कुमार गंधर्व आणि काही जणांना होते की वयाच्या 6व्याच वर्षी पंडित कुमार गंधर्व असं करायचं असतं त्यांचं नाव निघाल्यावर. तर त्यांनी वयाच्या 6व्या वर्षी पहिली मैफल केली शास्त्रीय संगीताची. त्यावेळच्या संगीतातले 51 दिग्गज जाणकार समोर बसले होते. त्यांनी या 6 वर्षाच्या मुलाचं गायन पाय खलास झाले, थक्क झाले ते. त्यातल्याच एका बड्या गायकाने नाव ठेवलं की ये तो इंसानी नाही आहे, भूलोकीचा गंधर्व आहे हा, म्हणून नाव पडलं कुमार गंधर्व. 6व्या वर्षी सापडला. पण मग 6व्या वर्षी सापडला म्हणून तो आयुष्यभर सापडलेला राहिला असं समजू नका तुम्ही. कुमारजींना त्यांच्या ऐन तरुण वयामध्ये फुफ्फुसांना त्रास झाले आणि वेळ आली एक फुफ्फुस काढून टाकण्याची. आता गायचं विशेषतः शास्त्रीय संगीत तर जो स्टॅमिना लागतो ना, एक फुफ्फुस काढूनच टाकण्याची वेळ आली. ही कहाणी पु ल देशपांडेंनी गणगोत त्यांचं पुस्तक कधीतरी जरूर वाचा मुळातनं, तिच्यामध्ये कुमारजींचं व्यक्तिचित्र दिलंय, तिच्यात म्हटलंय. आता ते समवयीन, त्यामुळे ते एक कुमार म्हणजे फर्स्ट नेम टर्म्सवर आहेत. तर ते म्हणतात की मीन सुनीता म्हणजे त्यांच्या पत्नी, पुलंच्या पत्नी सुनीताबाई, त्यांचं पण आत्मचरित्र आहे मनोहर, तरी जरूर मिळवून वाचा कधी. तर गणगोतमध्ये पु ल कुमारजींचं व्यक्तिचित्र लिहिताना म्हणतात की एवढा असामान्य गायक, पण त्याच्यावर ऐन तरुण वयात वेळ आली एक फुफ्फुसच काढून टाकायचं. आणि शस्त्रक्रिया झाली, काढलेलं होतं तो हॉस्पिटलमध्ये. पु ल म्हणतात की आम्ही काळजीत असायचो की आता ह्याची मनस्थिती काय असेल आणि आपल्याला जायचं ते त्याचं मन रिझवायचं आहे, तो हसता खेळता पाहिजे असं म्हणून तर मीन सुनीता जायचो. पु ल म्हणतात हाच हसत असायचा आणि नुसतं हसत नाही, तो विचार तो सांगायचा आज मी नव्या रागाची निर्मिती केली. कुमार गंधर्व काय उंचीचे आहेत, तर आपलं शास्त्रीय संगीत भारतीय हजारो वर्ष चालत आले. शास्त्रीय संगीताचा मूळ वेदात आहे, एकदम गायकी आहे त्याच्यात आहे. हजारो वर्षांच्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या वाटचालीत राग आहेत, ते ऋतूनुसार आहेत, दिवसाच्या वेळेनुसार आहेत आणि ग्रेट आहेत सगळे, त्याच्यात आत्ताचं वेळ नाही देत. पण कुमारजींनी आपल्या स्वतंत्र बुद्धीनी भर घातली त्याच्यात असं सांगतोय. ही वर्ष 1971, 72, 73ची होती. तो इंदिराजी देशाच्या हिरो बनलेल्या होत्या, कारण बांगलादेश वेगळा केला होता, पाकिस्तानला खचवलेलं होतं, त्यामुळे इंदिराजी एक हिरो. तर कुमारजींनी जो एक नवा राग त्यांच्या स्वतंत्र बुद्धीतून निर्माण केला, त्याला त्यांनी नाव ठेवलं प्रियदर्शिनी, रागाला नाव. तो इंदिराजींना अर्पण केला होता आणि नेहरू प्रेमाने आपल्या कन्येला म्हणत असत प्रियदर्शिनी, म्हणून ह्यांनी तो इंदिराजींना अर्पण, पण नवा राग आपल्या बुद्धीतून नवा निर्माण केलेला. मी सुद्धा 96 साली जेव्हा IASचा राजीनामा दिला, त्यावेळेला लोकसत्तामध्ये माझा 92 आठवडे एक कॉलम चालू होता. त्या काळात लोकसत्ता हे चांगलं वृत्तपत्र होतं. तर मी विचारपूर्वक त्या कॉलमला नाव दिलं होतं नागरिक. आणि पहिला सुरू करताना मी म्हणालो होतो की आता आपल्याला या स्तंभाला पाठ टेकून आपल्याला हा नागरिक राग आपल्याला गायचा आहे, असं मी माझा लेख चालू करताना म्हणलं होतं. तर मला महाराष्ट्रातनं खरंच एका माणसाचं पत्र आलं खूप प्रेमाने की तो नागरिक या नावाचा खरंच राग आहे आणि तो कुमारजींनी तयार केलेला राग आहे. आजच्या संध्याकाळचा सगळा विषय आला, स्वतःला ओळखून क्षेत्र निवड, निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत हो. मग उत्तम आणि प्रतिभावंत हे पण दोन शब्द आपण पुन्हा पुन्हा का वापरतो, याचं कारण आहे आपल्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम असणे. ओके, याचा अर्थ आहे की त्या प्रत्येक क्षेत्राची म्हणून एक चौकट ठरलेली असते, ती मला कळलेली आहे आणि त्या चौकटीत मी माझं काम उत्तम करू शकतोय, मग त्याला उत्तम म्हणायचं. पण चौकटीच्या बाहेर जाता येणं, नवं सुचणं, आपल्या क्षेत्राची चौकटच बदलून टाकता येणं किंवा नवी चौकट म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स निर्माण करता येणे, याला म्हणायचं प्रतिभा. आपल्याला हवंय दोन्ही. आपण मनाचा ध्यास घ्यायला पाहिजे की आपल्याला दोन्ही हवंय. माझ्या कामाच्या क्षेत्रात मी उत्तम पण असेल, तेव्हा समजा क्रिकेट आणि बॅटिंग पुस्तक आहेत त्यावरची आणि तिच्यामध्ये कॉपी बुक लिहिलेलं असतं कशी धरायची बॅट, असतं सगळं वर्णन. आणि तुम्ही रायटी बॅट्समन असाल तर डावा हात, बोटं तुमची बॉलरकडे पाहिजेत, वरनं 4 बोटं सोडून दांडा पकडलेला पाहिजे, 2 हातांच्या मध्ये पण थोडं अंतर पाहिजे आणि साईड ऑन म्हणजे
दोन पायांच्या मध्ये किती अंतर पाहिजे, क्रीजची लाईन मधनं गेलेली पाहिजे, बॅट त्या क्रीजच्या बरोबर मागे ठेवलेली पाहिजे, सगळं वर्णन असेल. पण तुम्ही वेगवेगळे बॅट्समन प्रत्यक्षातले पाहायला जा, एकाही बॅट्समन म्हणजे दोन बॅट्समनचा स्टान्स, मी आत्ता सांगितलं स्टान्स एकसारखा असत नाही. तुझ्या बॅटिंगची शैली तू शोध. पण मला ते कळलंय. आणि समजा की क्लासिकल बॅटिंग म्हणजे पहिले 15-16 बॉल मारायचंच नसतं. स्ट्रोक्स जरा पिच कसं बिहेव कसं आहे, बाउन्स किती आहे पहा, लाईन लेंथ पहा. आणि पहिले त्याला व्ही म्हणतात. हा असा जो उभा आहे लॉंग ऑफ पासून लॉंग ऑन, ह्याला व्ही नाव आहे. आणि पहिले काही तुझी सेट होईपर्यंत त्या व्ही मध्येच मारायचं. आणि मग एकदा मग हे सगळे झालं, ट्रॅडिशनल झालं ना, याप्रमाणे खेळेल तो. आता याचा एक उत्तम आदर्श आहे राहुल द्रविड. त्यानंतर काही काळासाठी होता संजय मांजरेकर. त्याचं करिअर फार फुललं नाही, याचं मलाही दुःख आहे. पण संजय मांजरेकर क्लासिकल बॅट्समन. गावस्कर हा त्यातला बाप माणूस. पण कोणतरी बॅट्समन तो पहिल्या बॉललाच फोर मारतो खडक कारण पहिल्या बॉलला त्याला काय स्टॅन्स, त्याला काय बसणे करणे. तुम्ही वीरेंद्र सहवागची बॅटिंग पाहिली का नाही मला माहिती नाही आहे. तो यायचा असं, त्याला काही घेणं देणंच नसायचं कशाचं. वीरेंद्र सहवागची एक जाहिरात आहे बरं का ॲक्च्युली. तो असा उभा आहे, अपना काम है सिर्फ ठोकना, अशीच खूण आहे त्याची. त्याला घेणं देणंच नसायचं कशाच्या याचे. आपली 1 मार्च 2003ची एक जगप्रसिद्ध मॅच आहे, वर्ल्ड कपमधली भारत विरुद्ध पाकिस्तान. पाकिस्तानच्या 273 रन करून झाल्या होत्या. तुम्ही आत्ताच्या वातावरणावर जाऊ नका. 2003 साली 273 हे विनिंग स्कोअर होता. आणि आम्ही काळजीत होतो की आपण फार करू दिलेत. सईद अनवरची सेंचुरी आहे त्याच्यात. आणि हे सहवाग आणि सचिन उतरले बॅटिंगला. तर सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडला असायचा. पाकिस्तानची पहिली ओव्हर वसीम अक्रम. आता वसीम अक्रम क्रिकेटच्या इतिहासातला एक ऑल टाईम ग्रेट असा फास्ट बॉलर आहे. हां, सहवागनी वसीम अक्रमच्या पहिल्या बॉलला फोर मारली. कारकन काही कळायच्या आवाजच ऐकू आला बोर्डवर फक्त की फोर. त्याला म्हणतात त्यांनी इरादे डिक्लेअर केले की हे चल असं, चले असं, तुझे 273चं माझ्यावर काही प्रेशर नाही. पहिल्या बॉलला कारकन फोरच. आणि वसीम अक्रमच्या त्या ओव्हरला 9 रन झाल्या. दुसरी शोएब अख्तरची होती. शोएब अख्तर तेव्हा काय किंवा क्रिकेटच्या इतिहासात अगेन वन ऑफ द बेस्ट. त्याने हा वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधी मस्ती पण खूप केली होती. इफ सचिन इज द बेस्ट बॅट्समन आय एम द बेस्ट बॉलर. रावलपिंडी एक्सप्रेस. हे फाटक्या तोंडाने बडबड करणे हे पाकिस्तानी काम आहे ना. सचिन काही बोललेला नव्हता. सचिन बोलायचं ते बॅटनी बोलतो. पहिले 3 बॉल नीट आहेत, बॉल भन्नाट आहेत. शोएब अख्तर बॉलर उत्तमच होता. सचिन होता म्हणून टिकला. दुसरा कच्चा एखादा आउटच झाला असता. झाले. चौथ्या बॉलपासून क्रांती चालू होते. आणि तो परफेक्ट गुडलेंग स्पॉटवरचा बाउन्सर आहे. इट कॅनॉट गेट एनी बेटर. याच्याहून चांगला. आणि उत्तमातला उत्तम बॅट्समन काय करेल, त्याला कळला बाउन्सर आहे, तो फक्त बॉलच्या लाईनीतनं बाजूवर राहील, बॉल विकेट किपरकडे मागे जाईल. आणि तरी कॉमेंटेटर म्हणेल की उत्तम खेळलाय हा. पण त्या 1 मार्च 2003ला जगाने पाहिलं की हा शोएब अख्तरनी टाकलेला परफेक्ट बाउन्सर. सचिन असा बाजूला जाऊन त्यांनी टप्पू मारला बॉलला, इकडं 6. म्हणजे शोएब अख्तर डोळे फाडफाडून बघत होता. मी विसरलो नाही कारण मी ती बॅच बॉल टू बॉल पाहत होता. म्हणजे त्याची की त्याचे तरी मी व्याख्यानात बोलतोय म्हणून डोळे फाडफाडून वगैरे म्हणतोय. खलास. कारण हे कल्पनेच्याच पलीकडचं होतं. हां, प्रतिभा, आपल्या क्षेत्रातली प्रतिभा की बाउन्सरला असं ऑफला 6 मारता येते हे आजपर्यंत कोणाच्या गणितात नव्हतं. आणि सावरून जरा पुढचा बॉल तो फ्लिक आहे, असा फ्लिक मागे 4, मग नो बॉल, मग वाईड बॉल, मग त्याला 1 रन घेतली. मग सहवाग म्हणला तूच का मारणार 4, मी पण मारणार. त्याने 1 4 मारली. शेवटच्या बॉलला जो सचिनचा स्ट्रोक आहे, मी तुम्हाला सांगतो एव्हाना कदाचित तुम्हाला पटत असेल की क्रिकेट मला भरपूर समजतं. मी खेळलो पण, प्रोफेशनल क्रिकेट पण भरपूर खेळलं. आपल्यातनं जो परवाच निघून गेला अजित वाडेकर, त्याच्याबरोबर पण मी खेळलोय. कुठल्या तरी एका कोर्सची माझं आईन आदल्या दिवशी बोलणं झालं वाडेकरबद्दल. दुर्दैव आहे, दुसऱ्या दिवशी वाडेकर आपल्यामधनं अजित वाडेकर गेला. पण भारताला जिंकायची सवय लावून गेला. शेवटचा बॉल मलाही जर कोणी सांगितलं की क्रिकेटच्या इतिहासातले बेस्ट 10 स्ट्रोक, हां, तर मी सांगतो की ह्याला नंबर 1 वर ठेवीन मी. कारण बॅट्समन असा फ्रंट फूटवर तरी खेळतो, ठीक आहे, बॅक फूटवर तरी खेळेल, बॅकलिफ्ट असते म्हणजे बॅट उचलून मग ती बॉलवर येते, म्हणजे फोर्स लावलाय बॉलच्या.
सचिननी खेळलेला शेवटचा बॉल आहे तिथे फक्त असा तटवलाय बॉल, हां समोर 4 आहे, समोर 4 आहे. तुम्ही पहा, याची यूट्यूबवर पण आहे किंवा DVD पण आहे. हे भारतीय बॅट्समन कधी कधी जेव्हा शेण खातात आणि म्हणा हारतो त्यावेळेला माझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी मी घरी ती DVD पाहतो परत. तर इट कॅनॉट गेट एनी मोर परफेक्ट. फक्त त्यांनी केलं डिफेन्सिव्ह, म्हणजे काही नो रिस्पेक्ट. बॅट्समनला काही रिस्पेक्ट ना, फ्रंट फूट ना बॅक फूट, बॅकलिफ्ट पण नाही, फक्त डिफेन्सिव्ह. आणि तरी समोर आहे बॉल आणि तो असा शोएब अख्तरच्या शेजारनं जाताना दिसतो, काही करता आलेलं नाही त्याला. प्रतिभा. तेव्हा उत्तमता म्हणजे आपापल्या क्षेत्राची एक चौकट असते आणि मला ती कळली आहे आणि मी माझं काम त्या चौकटीत उत्तम करतोय. प्रतिभा म्हणजे नवीन येणे, काही वेगळंच सुचणे. एक माझा IAS मधला बॅचमेट आहे, त्याच्या पहिल्या पोस्टिंगमध्ये तो होता चिपळूणला, कोकणात चिपळूणला. आता ते कोकणामध्ये लोक तऱ्हातऱ्हाच्या तक्रारी करतात, पत्र पाठवतात. हे खास कोकणचं म्हणून वैशिष्ट्य. आपली वेगवेगळ्या प्रदेशांची जशी वैशिष्ट्य असतात की तक्रार करायची असेल तर कोकणातला माणूस तलाठी आणि ग्रामसेवकापासून ते राष्ट्रपतीपर्यंत पत्र पाठवतो सगळ्यांना तक्रारीचं, आणि फार तर फार कोर्टात खटला भरेल. ज्या जमिनीवर दावा सांगण्याकरता तो खटला भरतो ती जमीन विकून तो कोर्टाचे पैसे देईल पण खटला भरेल. पश्चिम महाराष्ट्र कुऱ्हाड, कटकटच नाही पाहिजे. बांधावरनं भांडण असली अंतिम कायदा कुऱ्हाड. विदर्भ तो फक्त म्हणतो काहून करून राहिले भाऊ. अशी महाराष्ट्राची वेगवेगळ्या भागाची वैशिष्ट्य. खानदेशातल्याला तर पत्ताच नसतो. आपलं शेत कुठे, बांध कुठे, गुण्या गोविंदानी राहा, डिसेंबर जानेवारीमध्ये भरीत पार्टी कर. ते खापरावर भाजलेली पुरणाची पोळी असते, पुरणाची. हा, तसं हे ह्याला एक पोस्ट पत्रात टपालातनं एक पत्र आलं आणि ते चिपळूणच्या जवळचंच एक गाव आहे मिरजोळे म्हणून आहे गावाचं नाव. ते ॲक्च्युली हमीद दलवाई हे जे समाज सुधारक जे MPSCला विशेषतः अभ्यास करायचे त्यांचं गाव मूळ. हमीद भाई माझी त्यांची होतीच उत्तम ओळख. तर माणसाने एका निनावी पत्र होतं आणि त्यात त्यांनी नाव पत्त्यासकट दिलं होतं की या गावातल्या या माणसांनी या दिवशी त्याच्या आवारातलं आंब्याचं झाड तोडलं तर हा गुन्हा आहे. फेलिंग ऑफ ट्रीज ॲक्ट हा आहे. खरंच आहे की या कायद्याखाली 12 प्रकारची झाडं आहेत की जी तुमच्या खाजगी जमिनीत असली तरी सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येत नाही. त्यामध्ये आंबा आहे. त्यामुळे माझ्या ह्या बॅचमेटला कळलंच की झालाच अरे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा झालाय, आता तपास करायला पाहिजे. आता ती तपासाची पद्धत म्हणजे समन्स काढणे, ते काढलं, त्याला कोर्टात बोलव. तो माणूस आला, ज्याने तो माणूस आला, मग स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं पहिल्यांदा. तर त्याने सांगितलंच की हो मी तोडलंय. तो म्हणला की ते त्याच्यात ते म्हटलंय त्याच्यात खरं आहे, तर मी त्या दिवशी असं असं मी आंब्याचं झाड तोडलंय. नीट ऐका आता. उत्तम काम, प्रशासनाचं क्षेत्र, आणि त्याच्यात तो करतोय. हा माझा मित्र अधिकारी IASच आहे, तो माझा बॅचमेट, आता महाराष्ट्र सरकारच्या एका वरिष्ठ पदावर आहे. उत्तम काम म्हणजे काय झालं की ठीक आहे ना, त्यांनी त्याचं काम केलं. त्यांनी पत्र आलं होतं, नीट नोंद होती, त्याच्यानुसार नोटीस काढली, समन्स केलं, समोर बोलवलं, कोर्टात स्टेटमेंट रेकॉर्ड केलं, विचारून घेतलं. कायदा त्यानंतर म्हणतो फेलिंग ऑफ ट्रीज ॲक्टमध्ये तरतूद आहे की अशा रीतीने बेकायदेशीर तोडलेल्या झाडाच्या बाजारभावाच्या 40 पट पर्यंत दंड करता येतो. अप टू 40 टाइम्स द मार्केट प्राइस ऑफ दिस वूड. 40 पट पर्यंत. त्याची एक शास्त्रीय सिस्टीम आहे की ह्या आंब्याचं झाड वय त्याचं ओळखता येतं, अजून किती होतं, म्हणजे किती मोसमात आंब्याला लागला असता आंबा, त्याच्यावर पीक किती येणं शक्य होतं, तर त्या आंब्याच्या झाडाची मार्केट प्राइस काय होते तिच्या 40 पट पर्यंत. आणि ते जर नसेल तर तुरुंगवास आहे. तर प्रशासनातलं उत्तम काम म्हणजे कोणी अधिकारी म्हणेल की त्यांनी त्याचं नीट, त्यांनी पैसे खाल्ले नाहीत, तो स्वच्छ आहे, तो कार्यक्षम आहे, त्यांनी ठरलेल्या कायद्यानुसारचं त्याचं काम केलं. या माणसांनी स्टेटमेंट दिलं की हो मी तोडलेलं आहे, ह्यांनी खातरजमा पण केली, आणि उरतं ते मग उरलेलं लाकूड जप्त कर आणि त्याला काय तो दंड ठोठव. तर मी ह्याला म्हणेन की तो उत्तम आहे. ठीक आहे. ज्यासाठी मी तुम्हाला गोष्ट सांगतो, आमच्या मित्रांनी काय केलं, सगळं झालं हे, आमच्या मित्रांनी त्याला प्रश्न विचारला की दादा का केलं तुम्ही हे. आता लक्षात घ्या, इथपासून कायदा नाही म्हणत हे कुठे,
कायद्याने सांगितलेलं नव्हतं की त्या आंब्याचं झाड कोणी तोडलं त्याला विचार, बाबा का तोडलंस तू झाड? हां, आमच्या ह्या मित्राला कळत होतं की कोकणात, ऐन कोकणात आणि हापूसच्या आंब्यात तो किसको पागल कुत्त्याने काटा आहे की तो कोकणातलं हापूसच्या आंब्याचं झाड म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी. तर कोण आहे येडा की तो तीच कापून टाकेल? असं कायदा नाही म्हणत कुठे. पण आमच्या मित्राला पडला ना प्रश्न, आणि त्यानुसार त्यांनी त्या माणसाला विचारलं की का तोडलात तुम्ही आंब्याचं झाड, तुम्ही का तोडलं? तर विचारलं. तो माणूस गरीब होता, तो कळत होतं गरीब होता. ठीक आहे, तो काय कोकण स्टाईलचा पायजमा कुर्ता घालून आलेला कोर्टामध्ये, आणि तर त्याला ह्या आमच्या मित्रांनी विचारलं का तोडलं? या माणसाने सांगितलं की त्याचे वडील गेले त्या दिवशी सकाळी, आणि वडिलांचे अंत्यसंस्कार करायला सुद्धा ह्याच्याकडे पैसा नव्हता की वडिलांच्या अंत्यविधीसाठी चिता रचायचे. त्याला लाकूड खरेदी तो म्हणतो गरिबी घरात ते पण माझ्याकडे नाहीत, तर माझ्या वडिलांचं शेवटचं आता माझं, म्हणून त्याने आवारातलंच आंब्याचं झाड तोडलं, त्याच्या चितेवर बापाला पेटवलं. आमच्या मित्रांनी काय केलं, त्याला ₹1 दंड केला. ₹1 आपल्या खिशातनं काढून कोर्टाचा बेलीफ, आपण कोर्ट असतो जो IAS होईल तो पहिला, तो मॅजिस्ट्रेट पण असतो, तर त्यांनी त्या कारकुनाला ₹1 आपल्या खिशातनं काढून दिला. सांगितलं याचं चलन कर, त्याला पावती दे, आणि त्या माणसाला सांगितलं की तुम्हाला काही मदत होणार असेल मला कळू द्यात, सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याची तुम्हाला मी मदत करतो, तर दादा काळजी नका करू तुम्ही. हां, ह्याला प्रतिभा म्हणायची मग प्रशासनातली. उत्तमता म्हणजे क्षेत्राची एक ही चौकट आहे, ठीक आहे, त्याच्यात मी काम करतोय. प्रतिभा म्हणजे त्या चौकटीच्या पलीकडे जाता येणं, नवं सुचणे. मग आता ही जी त्रिसूत्री बनते आपली स्वतःला ओळख, त्यानुसार क्षेत्र निवड. आता निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत उदाहरणं मध्यरात्रीपर्यंत चालू राहतील, किंवा तासांना ज्यांना चर्चा करायची ती तर आपण त्या वेळेला जरूर करूयात. उरतो एक शेवटचा फार महत्त्वाचा प्रश्न. ठीक आहे, सगळी मजा करत असताना साधारणपणाने आम्हाला कळलंय, आणि कोणाला केव्हा ओळख पटेलचं काही नाही, केव्हा पटली तर ते बरोबर आहे अशी काळजी करण्याचं कारण नाही. कोणाला वयाच्या 6व्या वर्षी स्वची ओळख पटेल, कोणाला 16व्या, तर कोणाला 40पर्यंत 60पर्यंत नसेल. आहेत अशी थोर माणसं की त्यांना त्यांचा स्व वयाच्या 60त कळला. मी ती वेळेअभावी ती उदाहरणं एडिट करतोय मी, पण अशी अनेक आहेत उदाहरणं. त्या प्रवासात असणं महत्त्वाचं आहे. तर मग कशी होते स्वची ओळखसाठी मी काय केलं पाहिजे, आणि नंतर उत्तमता आणि प्रतिभा. तर अधिष्ठान मालिकेचे पुढचे भाग त्यासाठी आहे, तो ॲक्शन प्लॅन आहे. आज ज्याला विचार समजावून घ्यायचा, ही त्रिसूत्री असंच नाव दिलं, पण ही विचारांची त्रिसूत्री आहे. स्वतःला ओळख, त्यानुसार तुझं आयुष्यातलं क्षेत्र निवड, आता त्या निवडलेल्या क्षेत्रात तू उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजेस, ही विचारांची त्रिसूत्री आहे. नंतरच्या भागामध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे की आता ओके, ज्या मनांना हे पटलंय आणि करायचं ते ज्यांनी त्यांनीच आपापली तपश्चर्या करायची, पण काय करू मी त्यासाठी, ते पुढच्या भागात येतं. पण मी आजच्या भागापुरतं हे म्हणणार आहे की स्वची ओळखसाठी काय काय केलं पाहिजे. ह्याच्या निदान मी बोटं मोडून काही गोष्टी सांगतो, कारण आधी काही सांगून झाल्यात माझ्या. तुला काय येतं, कर विचारायचा, काय समजतं कर ना, डोकावून पहा, जरा शांत बस, डोळे मिटून जरी चिंतन केलं तरी कळणार आहे सहजपणे तुझं मन, तुझी बुद्धी कशात रमते, काय करताना तुला कष्ट वाटत नाहीत. शाळा कॉलेजमध्ये सुद्धा काय लहानाचे मोठे होताना कोणते तास किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीज होत्या की ज्याची तू आतुरतेने वाट पाहायचास, किंवा अशा कोणत्या ॲक्टिव्हिटीज की दुसऱ्या फार गुंतागुंतीच्या समजावून न सांगता तुला म्हणून त्या अशा सटासट समजायच्याच, अशा कोणत्या होत्या, ते तुझं क्षेत्र आहे. स्वची ओळख. या पलीकडे काही आहेत महत्त्वाचे, त्यामध्ये पालकांची भूमिका येते महत्त्वाचे, आई वडील. तर इथे ते नाही आहेत म्हणून मी त्याच्यात अधिक वेळ देणार नाही, तर नुसतं यातली पालकांची भूमिकावर मूळचा विषय बोलायला आपण 2 तास संवाद करतो. मी जिथे असतात पालकांचा मेळावा असेल तर तुमच्याशी फार वेळ दिन असं नाही, पण पालक, कारण त्यांनी आपल्या मुलामुलीला जन्मापासून त्याचा झालेला आनंद, आणि आपला मुलगा किंवा मुलगी तर मुलीच्याही जन्माचा आनंद असेल अशी मी आशा करतो, असेल अशी अपेक्षा धरतो, पण तो घरामध्ये झालेला आनंद, आणि मग आपला मुलगा किंवा मुलगी पहिल्यांदा पालथा पडला, धडपडत उभा राहिला, धडपडत टाकलेलं पहिलं पाऊल किंवा तोंडात निघाल पहिला उच्चार दा दा किंवा काय असेल, आई असेल काय असेल तो, त्याचा आनंद,
आई वडिलांनी पाहिलेलं असतं. पहिले मार्गदर्शक आई वडील आहेत की आपला मुलगा मुलगी सहजपणे कशात रमतो, काय करत असताना त्याला देहभान विसरायचाच, त्याच्यानुसार सांगू शकतात. त्या पाठोपाठ येते भूमिका शिक्षकांची. चांगले शिक्षक हे नुसता विषय शिकवत नसतात. चांगले शिक्षक आपल्याला स्वची ओळख व्हायला मदत करत असतात. विषय हे त्यांचं माध्यम असतं. ते शिकवत असतील फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा हिस्ट्री सोशॉलॉजी वगैरे वगैरे, पण ते त्या मुलापर्यंत पोचण्याचं केवळ त्यांचं एक माध्यम असतं किंवा साधन असतं. चांगल्या शिक्षकाचं उलट काम आहे की प्रसंगी एखादा मुलगा मुलगी उदास बसलेला असला तर त्याला प्रेमाने सांगता आलं पाहिजे की तू काय 4 मार्क कमी मिळाले म्हणून कशाचं टेन्शन घेतोस, हे बघ तुझं अक्षर चांगलं आहे, त्या दिवशी तू रांगोळी काढली होती, किंवा त्या दिवशी तू कॉलेजचा किंवा शाळेचा अमुक अमुक कार्यक्रम होता, त्याच्यात काय अमुक गाणं गायलास, नृत्य केलंस, काय 1000 गोष्टी आहेत माणसाकडे. पण चांगल्या शिक्षकाचा रोल हा आहे. पण मी तुम्हाला म्हणताना हे सगळ्या पलीकडे म्हणणार आहे की आपली स्वची ओळख होण्याची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आणि आपले स्वतःचे सगळ्यात महत्त्वाचे मार्गदर्शकच मुळात आपणच असतो. तसे आईवडील आणि शिक्षकांच्या पाठोपाठ समवयीन मित्रमैत्रिणींचं वर्तुळ याला फार मोठं महत्त्व आहे. किंवा वयाच्या एका टप्प्यात, तो टप्पा म्हणजे वयवर्ष 16, तर 16च्या पुढे तर सायकॉलॉजीतलं त्याला नाव आहे पियर ग्रुप मेंटॅलिटी. समवयीन काय म्हणतात, तर उलटं वयवर्ष 16च्या नंतर तर कोणतरी दुसरा मोठा काय म्हणतो यापेक्षा त्या मुलामुलींच्या अनेक निर्णय आपल्या बरोबरीचे काय म्हणतात. स्वची ओळख व्हायलाही मित्रमैत्रिणी एकमेकाला मदत करत असतात, कळत किंवा नकळत सुद्धा. पियर ग्रुप तरीसुद्धा फायनली आपले जज आपण, आपले परीक्षक आपण, आपले मार्गदर्शकही आपणच. स्वची ओळख आत डोकावून पहा. आता तिच्यासाठी काही व्यावहारिक उपाय आहेत का? आहेत. एक आहे ॲप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे, मला कळायला कशात, मला सहजपणे काय समजतं, माझी बुद्धी सहजपणे कशात चालते, ओके ॲप्टिट्यूड टेस्ट दे. आपल्या इथे तर चाणक्य मंडल परिवारामध्ये जागतिक पातळीचे इथले जे तज्ज्ञ आहेत ते ट्रस्टी पण आहेत चाणक्य मंडलचे, डॉक्टर भूषण केळकर यांनी पेटंटेड म्हणजे संशोधन करून त्याच्यावर जगात त्यांचा एक्सक्लुझिव्ह अधिकार आहे असं हे स्वची ओळखचीच सूत्र तयार केलीत. ते ती चाणक्यातल्या मुलांना देतात. त्या टेस्ट आहेत त्याच्यातल्या, त्या मदत करतात आपण की माझ्यापासची ॲबिलिटी कशातली आहे. हे जे मी म्हणालो की कोणाकडे ॲरिथमॅटिकमधली म्हणजे त्याला ABC XYZ की त्याला अशी मजा येते, सहजपणे येतं, तर दुसऱ्या कोणाला तरी कागदावरचे आकार तर त्याला स्पेशल ॲबिलिटी आहे, कोणाला न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, कोणाकडे व्हर्बल ॲबिलिटी, अशा वेगवेगळ्या आहेत. असे त्याचे प्रकार त्याला ह्या टेस्ट मदत करू शकतात. तेव्हा ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं ॲनालिसिस करणार आहेत त्या देतो आपण. चाणक्यातल्या मुलांसाठी असतात ते, डॉक्टर भूषण केळकर ते घेतात. डायरी लेखन हा एक उपाय की शांतपणाने स्वतःशी रोज जरा तुम्ही रोजचे काहीतरी तुमचे 100, 200, 400 शब्द लिहा, तुम्हाला आतून कळत जाणं चालू होईल. आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा उपाय योग हा आहे. नियमित योग, ध्यान, प्राणायाम, सूर्यनमस्कार. म्हणूनच आहे की ते आता पुढच्या वेळी, आणि पुढच्या वेळी म्हणजे आता ॲक्शन पॉईंट्स आहेत की हे जे स्वतःला ओळख, त्यानुसार क्षेत्र निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होतं. आता ह्यासाठी मी काय करू, ते काय करूची त्रिसूत्री आहे. ती म्हणजे पुढचे 2 भाग आहेत, ते आपण त्यावेळी समजावून घेऊ. आज एकत्र प्रार्थना सगळे करूयात. सुरुवातीला मी उपासनेबद्दल म्हणल्यानंतर उपासना चांगलीच झाली होती. प्रार्थनेबाबत मी आशा करतो की सरावाची आवश्यकता पण पडता कामा नये. पण म्हणूनच मी माझंही बोलणं मूळचे मुद्दे सांगून ठरलेल्या वेळेच्या उलट आधी निदान 15 मिनिटं म्हणजे बोलण्याची कदाचित आणखीन 10 मिनिटं असू शकली असती. आपल्यावर काय असं काही बंधनही नाही, ते काय असं काही ठरलेलं नाही की एवढा वेळच बोलायला पाहिजे, म्हणून मी थोडा आधी थांबलोय त्याकरता. मी एक वेळ म्हणेन बाहेर कोणालाही कळो न कळो, ते कळतं, ते खूप आहेत, ते माझं भाग्य आहे, मी नशीबवान आहे त्या बाबतीत. पण घरात जास्ती जणांना सगळ्यांना कळलं पाहिजे मूळ ती प्रार्थना, तिचा अर्थ. ही 1986च्या जून महिन्यात जेव्हा मी IAS झालो त्या रात्री मी अस्वस्थ होऊन जागा होतो. आता 86च्या आधी 11 वर्ष म्हणजे 75 सालापासून मी पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून वावरत होतो. 1974-75 माझं HSCचं वर्ष आहे, माझं सेंट्रल बोर्डाचं CBSEचं आहे.
त्याच्या म्हणजे ऑक्टोबर 74 माझं स्वतःपुरतं ठरलं की आपलं करिअर काय. तिथपर्यंत एक माझं बायोलॉजी पण चांगलं होतं आणि गणित पण चांगलं होतं. मी मनात आणलं असतं तर मी डॉक्टर पण होऊ शकलो असतो, इंजिनियर पण होऊ शकलो असतो. विशेषतः आता म्हणायला काय जातंय, झाकली मूठ 1.25 लाखाची. पण माझ्या HSCच्या वर्षीच्या दुसऱ्या टर्मला, म्हणजे ऑक्टोबर महिना होता तो, आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. पुण्यातली ज्ञानप्रबोधिनी शाळा ही माझी शाळा. वर्गात बसल्या बसल्या मला लक्षात आहे की आपण जर मेडिकल किंवा तर ते आपलं करिअर दिसलं. मला माझ्या करिअरचं नाव भारत देशाचा कार्यकर्ता. मला काय व्हायचं आहे आणि फुल टाईम मी ह्या देशाच्या समस्यांचा अभ्यास आणि आपल्याकडनं होणारी त्यावर कृती. आधी त्यासाठी निवडलेलं माध्यम मग युवकांची संघटना आणि मग तिकडे प्रबोधिनीच्या माध्यमातून आम्ही पलीकडे खेड शिवापूरला 140 गावं दत्तक घेतली होती ग्रामविकास प्रकल्पांसाठी. मी तुम्हाला विशेष आनंदाने सांगतो, माझा शब्द आनंद आहे, अभिमान नाही. अभिमानमध्ये गर्व येतो, तो नको आहे मला, स्वतः करताही नको. पण मी आनंदाने तुम्हाला सांगतोय की IAS होण्याच्या आधी मी डोक्यावर पाट्या वाहिलेल्या आहेत. मी गावाकडले रस्ते तयार करायला डोक्यावर पाट्या वाहिल्यात आणि आपल्या गावातल्या आया बहिणींना निर्धूर चूल तिच्या शेजारी बसून, नाहीतर आपली ग्रामीण आई बहीण जे चूल फुंकते ना, तर ह्याचे अभ्यास झालेले आहेत की ती सरासरी 20 सिगरेट एवढा धूर छातीत घेते, म्हणजे प्रदूषणाची. तर त्यावर शास्त्रीय उपाय आहेत. तिचं नाव आहे निर्धूर चूल. मी घराघरांच्या मध्ये शेजारी बसून करून दिलेत की अशा बायोगॅस प्लांट्स करायचे असतात, मला माहिती आहे ते कसे करायचे. म्हणजे नुसता पुस्तकी अभ्यास केला आणि हेलिकॉप्टरमधनं पॅराशूटनी मी सिस्टीमच्या टॉपला उतरलो IAS अधिकारी म्हणून, असं घडलेलं नाही. आपला इथे चाणक्यत प्रयत्न तोच आहे, देशाचे कार्यकर्ते. पण असं 11 वर्ष काम केलं, फाउंडेशन कोर्स, ते माझं पुस्तक वाचतात, उरलेल्यांना काय देवानी दिली सद्बुद्धी, मलाही आनंद वाटेल. अस्वस्थ दशकाची डायरी आहे पुस्तक. म्हणजे माझा देशभर प्रवास झालाय, वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये मी सहभागी होतो, बिलकुल शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन तुरुंगात सुद्धा गेलेलो आहे इत्यादी. आत्मचरित्र सांगण्याकरता नाही सांगतो हे. मुद्दा हा आहे की त्यांनीच मला दृष्टी दिली की आपल्या अंतःकरणातली आग IASची, भारताचा कार्यकर्ता असण्याची, पण हातातले अधिकार IASचे असले तर काम जास्त करते. ही जी विकासाची प्रक्रिया लोकांची कामं करून देते. म्हणून मग दिली परीक्षा. आता माझ्या डिक्शनरीतला शब्द ईश्वर कृपा, झालो. तो जून 86 होता, झालो. तो एकटाच होतो महाराष्ट्रातला IAS झालेला, एकटाच होतो. आधी दिवसभर पण माझं खूप कौतुक झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत सुद्धा या मुद्द्यावर होतच राहतं. पण बिलीव्ह इट ऑर नॉट, मी अस्वस्थ होतो. याचं कारण मला पूर्ण जीवन बदलतं हे दिसत होतं डोळ्यासमोर की आधीचा एक कार्यकर्ता असलेला अविनाश धर्माधिकारी हा आता बनतोय अधिकारी. ते मला माहिती होतं, कळत होतं IAS असणे ही काय चीज आहे आणि आता पुढे आपली काय वाटचाल आहे. पण त्यांनी मी अस्वस्थ होतो. उलट यशाच्या त्या क्षणांना डोक्यात नव्हतं गेलं यश, उलट स्वतःशी चिंतन चालू होतं की आता आपल्याला काय व्हायचं पुढे. त्या रात्री जे शब्द आपोआप आले ते म्हणजे आत्ताची आपण म्हणतो ती प्रार्थना. फक्त थोडा बदल आहे, थोडं. मूळची 6 कडवी आहेत, मूळची सुरुवात वेगळी होती, ती मी स्वतः करता म्हणतोय, तूर्त नाही जात त्याच्यात. 10 वर्ष शासनात तसं काम केल्यानंतर की आता झालो IAS, कशा करता झालो, जरी एक अश्रू पुसाय असा आला. आणि मग जे काही माझ्याच्यानी जमलेलं काम ते चांगलं जमलेलं आहे, काही गर्वाचा प्रश्न नाही त्याच्यात. पण राजीनामा देऊन जेव्हा ठरलं की आता आपल्याला हे शैक्षणिक काम करायचं आहे, तेव्हा आपण ठरलं ही करायची प्रार्थना. आणि रोजचं सत्र संपवायचं ते एकदा ह्या 12 ओळी स्वतःशी म्हणायच्या आहेत, त्यातल्या ती आहे ही प्रार्थना. माझं म्हणणं मराठीत आहे, माझं म्हणणं सोपी आहे. फार तर फार शेवटच्या 2 ओळींचा जो अर्थ सांगण्यात मी आत्ताचा वेळ देणार नाही आहे, पण अर्थाकडे लक्ष देत म्हणायला पाहिजे. शिवाय तो एक एक शब्द म्हणताना अर्थ आपला बनायला पाहिजे, आपल्याकरता बनतो. काहीतरी सरांनी म्हणलं स्वतः करता किती आता 32 वर्षांपूर्वी, तर जाऊ देत. आणि ते काय कंपल्शन केले, कारण पुन्हा त्यांच्या कविता दुसरं कोण वाचतंय म्हणून मारली आपल्या बोडख्यावर. मग ते मुसळ केरात आहे सगळं. पण ह्या ओळी म्हणताना जर चित्त त्यात आहे, म्हणून लय संथ ठेवली हे लक्षात ठेवा, घाई नाही आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या ओळीला अनेक जण घाई करतात, त्यांना हवी फक्त उन्मुक्त अशी घाई झालेली असते. तर लय विसरू नका त्याची, ती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती ही लय आहे त्याची. हे
ते काय हवी फक्त उन्मुक्त असं घाई करतात. आणि सेम चौथ्या वेळेला होते, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. मनामध्ये तो रिदम लक्षात घ्या. तेव्हा अर्थाकडे लक्ष देत आपण सगळे एका समान सुरात ती म्हणूयात. मला साधारणपणाने खात्री आहे की उत्तमच होईल. पण दुर्दैवाने जर मला असं वाटलं की जरा हे नाही नीट, तर मी एखाद दुसऱ्या वेळेला त्याचा सराव घेणार आहे. शक्यतो नच यावी वेळ, पण अर्थाकडे लक्ष देत सगळे एकत्र पहिली ओळ इथे सांगितली जाईल आणि आपण सगळे ती एकत्र प्रार्थना करूयात.